षटकाच्या आतमध्ये दाखल. पहिले षटक मार्गस्थ ऋषीदादा देसाई. दोन विनर संघादरम्यान मॅच, एक मोठी मॅच जे आपल्या भेटीला आले SPL 6 मध्ये. पहिला बॉल हलक्यातनं सन्मान, वेगाने रनिंग बिटवीन द विकेट, चांगली धावांचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. खूप मोठी मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ साठी डायरेक्टली सेमीफायनल मध्ये असं सांगितलं होतं. एक मॅच खेळून सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला. ओहो, दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवलं. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग, यश त्या ठिकाणी होते. बॅकअप चांगला होता. फटका सुद्धा तितकाच वेगवान होता. त्यामुळे सिंगल आले. पहिल्या दोन चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावर. ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा सज्ज होते नयन समोर. हलक्या हाताने टॅपच्या साने ड्राईव्ह केले चेंडूला. सिंगल साठी 6व्या पॉवरमध्ये आपण आहोत, जिकडे तिसरा दिवस आणि आज सुपर संडे आहे, त्यामुळे अजून मजा येणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला. पुन्हा सिंगल साठी. सुपर संडे, वाढत्या प्रेक्षकांची गर्दी आणि साहेबा म्हटलं ना की आयोजन दमदार, शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. नखेरकार या तिसरा दिवस या स्पर्धेचा जो आपल्या भेटीला आलाय. ग्रुप स्टेज मधील शेवट ग्रुप मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावफलकावर. सुरुवात आतापर्यंत दोन्ही संघासाठी चांगली. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो हो, क्या बात आहे. काय जबरदस्त एफर्ट. पुन्हा त्या ठिकाणी यश चेंडूला अडवलाय. फेकी होईपर्यंत 1 धाव. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. 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 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर. प्रदोष भाईकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅच मध्ये मिळाला होता. ओहो, क्या बात है. पहिला बॉल बीट. नितेश पाटील बीट. काय जबरदस्त चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला. सिंगल साठी दिशा देण्याचा प्रयत्न. 7 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 मोठे संघ समोरासमोर आहे. जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम साहेबा संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केले. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी नाहीये, परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडू. ओमकार पालकर ने चेंडूला अडवलं होतं, परंतु वेगवान फटका, तितकीच वेगवान फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. हो, बॅटची टॉपेज. पाठीमागून चेंडू येतोय तोपर्यंत पुन्हा 1च धाव. मॅचला मजा येणार. 2 मोठे संघ समोरासमोर आहेत आणि 2 विनर संघ दरम्यान ही मॅच आपल्या भेटीला आले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर. 2 पुन्हा एकदा समोर समोर. हो, हलक्या हाताने सन्मान दिलेला चेंडूला. फेकी झाली गेले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात आतापर्यंत चांगली आहे टीम साहेबा संघाची. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली गेले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले. सिंगल साठी 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय अखेरकार घडणार आहे, कुठपर्यंत पोहोचणार आहेत, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला, पॉवर प्ले ऑन.
2 षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा धावपलकर मुझम्मिल खान नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. आता पाहूया 2 बॅटरची रणनीती कशा प्रकारे या मॅच मध्ये असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या दरम्यान काय अखेरकार घडणार आहे. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा आतापर्यंत सुरुवात चांगली केली, सिंगलला स्ट्राईक रोटेट सुद्धा केलं, तितकंच थोडंसं बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत 2 षटकामध्ये करून दाखवल्या दोन्ही गोलंदाजांनी. इकडे पॉवर प्ले ऑन आहे, इकडे आता अखेरकार काय घडणार. समोर ऑन साइडला व्हाट अ शॉट, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट, चेंडू गेला सीमारेषा पार. SPL टकाटक चौकार. गुलाबी शरारा, गुलाबी शरारा, गुलाबी शरारा. थँक्यू. वेगवान होता परंतु ओमकारचे प्रयत्न सुद्धा तितकेच चांगले होते, त्यामुळे अखेरकार चेंडू हातातून निघून गेला चौकारासाठी. धावपल जर आपण बघितलं तर 14 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मुझम्मिल खान पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश पाटीलला मैदान सोडावं लागलं. पहिला हादरा तेजस 11 संघाला गॉन. ठुमक ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बटोमा, छम छमे पायल घुंघरू बजन त्यारे खुटमा. ठुमक ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बटोमा, छम छमा पायल घुंघरू बजन त्यारे खुटमा. लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा, लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा. चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर करण. पहा ब्रेक थ्रू आणून दिला अखेरकार मुझम्मिल खानने आणि खूप मोठा मासा गेलेला अखेरकार नितेश पाटीलला बाद व्हावं लागलं. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज पाठीमागे, चेंडू जातोय सिंगल साठी. 16 धावा धावपलकावरती तिसरं. क्या बात आहे, करण सुद्धा इथेच प्रॅक्टिस साठी येतोय, त्यामुळे विकेट खेळपट्टी याला अखेरकार जाणलं गेलंय करणने. आणि बघूया आता करण साठी हे मैदान कशा प्रकारे आहे, नक्कीकार काय करणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होते. कोण मॅजिकल फिंगर सागर देसले चेंडूला अडवलंय आणि नक्कीकार फेकी होईपर्यंत एकच धाव आले. आतापर्यंत मॅच ज्या सिच्युएशन मध्ये सुरू आहे 6 ची सरासरी 17 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बरंच काय घडलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मुझम्मिल खान. करण समोर, ओहो ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु मिस झालाय. नक्कीकार लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर येते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला. मॅजिकल फिंगर गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. 18 धावा धावपलकावरती शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल, ओहो फटका एक्झिक्यूट, फेकी वेगवान, बॅकअप चांगला. मुझम्मिल खान त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं परंतु चांगला बॅकअप सिंगल साठी. 19 धावा धावपलकावर. 19 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा धावपलकावर, 1 गडी बाद. तेजस 11चा संघ. मोठा फटका ऑन साइडला, फेकी झाले. ओ दोन्ही गाड्या एकाच रुलावर आल्या होत्या परंतु चेंडूला गॅदर करण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव धावपलकावर. 20 धावा धावपलकावर. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे घरच्या मैदानावर साहेबा संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा. ओहो अखेरकार विकेट. अजून एका विकेटचं बदल करणला मैदान सोडावं लागले. गॉन.
वैमल सिंग नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. वा ब्रेक थ्रू अजून एक आला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अनेसवलेला काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी केली. पहा एक चौकार आलाय. सर्वात कंतेची गोष्ट आतापर्यंत तेजस्वी संघासाठी झाली गेली. इतकी प्रभावशाली गोलंदाजी आतापर्यंत सायबा संघाने करून दाखवले. 21 धावा धावफलकावर त्या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या आणि मधील जिकडे वैमल सिंग समोर तर मॅजिकल फिंगर सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राइव्ह केलं. वेकी वेगन ये क्या हुआ. आज दुसऱ्यांदा असं झालंय. पहिलं ऋषीदादा देसाई होते, आता करण बैराई. डायरेक्ट हिट. विमल सिंग बाद. मैं निकला इनिंग चांगलं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. 2 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका साईडला. अखेरकार शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय आणि ज्या धावांपर्यंत पोहोचायचं ते टार्गेट सेट केलंय. 25 धावा धावफलकावर 26 टार्गेट सेट सायबा संघासमोर. मैं निकला लेके रस्ते पर वो सड़क में एक मोड़ आया. मैं दिल छोड़ आया. दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर वो कब जाने लाहौर आया. मैं दिल छोड़ आया. थँक्यू. हॅलो. आई भवानी मारंबलपाडा आणि दुर्गेश इलेव्हन संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. लगेच टॉस केला जाणार आहे. बुलाती है मगर जाने का नहीं. आई भवानी मारंबलपाडा संघाचा संघनायक, दुर्गेश इलेव्हन संघाचा संघनायक. चला या लवकर टॉस साठी. आई भवानी मारंबलपाडाचा कर्णधार आलेला आहे. दुर्गेश इलेव्हनचा कर्णधार. टॉसला या लवकर. या करण लवकर. पराग फनसे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. चला मिस्टर पराग फनसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. SPL असा कॉल आलाय. थँक्यू परागजी फनसे, थँक्यू सो मच आम्हाला जोडल्याबद्दल. करंट टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. बाली आपणा सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला दुर्गेश इलेव्हनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच यानंतर होणाऱ्या मॅच साठीचा हा अहवाल आहे. जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. 3 चेंडूचा खेळ, 2 धावा धावफलकावर 26चा पाठलाग. जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रदोष भाईकर सोबत रुचिदादा देसाई. हितेश भोईर पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केलं चेंडूला. चेंडू बॅनरला टच म्हणजे टकाटक चौकार.
वेट वॉच दिशा आणि चेंडू डायरेक्टली बॅनरला टच म्हणजे टकाटक चौकार या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता. 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर 26 धावांचा पाठलाग. हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. साऱ्या बिरारिया नगरात संग साहेबा है दमदार. थँक्यू डीजे. थँक्यू प्रदोष भाईकर. ज्या वेळेला बहरात आलाय त्या वेळेला धडपण वाढलं गेलं क्षेत्ररक्षक करत असताना. ऑन साइडला दिशा दिली गेली. पुन्हा सिंगल साठी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. सुरुवात चांगली. 26 चा पाठलाग. 11 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत पाठलाग करत असताना टीम साहेबाचा संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. थँक्यू. पॉवर प्ले घेतला गेलाय. चला पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 11 धावा धावपलका. 26 धावांचा पाठलाग. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर आहे आणि अशा वेळेला पॉवर प्ले सुद्धा घेतला गेला. समोर तेजस 11 संघ एखादा विकेट बघतोय. सुरुवात आता पण चांगली. समोर केल्याचा प्रयत्न. हातामधून चेंडू सुटला. पाठी बॅकअप चांगला होता करणचा त्यामुळे डॉट बॉल आला. सुरुवात आता पण चांगली केली. प्रदोष भाईकरच्या बॅट मधून 2 चौकार आलाय. मॅच अशा मोड मध्ये आहे की समोर एखाद्या विकेटने थोडस कमबॅक होईल परंतु ते काम एखाद्या खेळाडूला एखाद्या गोलंदाजाला करावं लागणार आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली सिंगल साठी. 12 धावा धावपलकावरती आहेत. ऋषिदा देसाई आतापर्यंत एकच चेंडू आणि फक्त एकच धाव आहे. आणि पुन्हा एकदा सज्ज होते नितेश पाटील. पॉवर प्ले ऑन. बॅकफुटर जाऊन टॅपच्या सायने हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. नितेश पाटीलचं षटक खूप महत्वाचं आहे हे माहित आहे दोन्ही बॅटरला. त्यामुळे स्ट्राईक सुद्धा तितक्याच पद्धतीने रोटेट केली गेली. 13 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा टॅपच्या सायने हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. 14 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात आतापर्यंत चांगली. 26 चा पाठलाग करत असताना चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. समोर एखादा संघ एखादा विकेट बघतोय आणि एका ब्रेक थ्रूने थोडस मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू गॅप मधून ऋषिदा देसाई यांच्या बॅट मधून चौकार. SPL थँक्यू डीजे. 13-8 या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडलंय. 18 धावा धावपलकावर. पहा फ्रेशर आणि संपूर्ण फ्रेशर मध्ये आतापर्यंत तेजस 11चा संघ आहे आणि काय जबरदस्त या धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरने सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. तोच फटका एक्झिक्यूट यावेळेला सिंगल साठी गेलाय. 19 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथं जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथं जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथं जाईल तिथल्या
चेंडू मयूर पडेलकर नवीन गोलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचं कारण होतं मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. इकडे मागील मॅच ज्या प्रकारे मयूर पडेलकरने शानदार कामगिरी केली होती ती कामगिरी करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे. इक्वेशन जवळचं बनलं गेलंय सायबा संघासाठी आणि 12-7चं इक्वेशन राहिलं गेले. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला फेकी आहे का? हो हो फेकी केली होती पण बऱ्याच वरती होती. चेंडू जर का खाली असता तर एखादा विकेट येण्याची शक्यता झाली असती परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाही. पहिल्या चेंडूवर सिंगल. पहा चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले आणि अटॅकिंग फिल्डिंग मध्ये काय एखादा ब्रेक थ्रू इकडून येईल देईल का? प्रत्युष भाईकर ज्या फॉर्म मध्ये आहे आता सध्याच्या घडीला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या मॅच मध्ये 26 धावांचा पाठलाग करताना 2 चौकार आले गेल्या. चांगली 7 ऋषिता देसाई यांच्याकडून सुद्धा निभावली गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवलाय तर येस चेंडू अडवलाय. हितेश भोईर येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू 20 धावा धावफलकावर. काय जबरदस्त सामना आहे. 10-6चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. 2 खेळाडूंमधून पुन्हा चर्चा. अटॅकिंग फिल्डिंग पुन्हा तेजस्वी लावली गेले. मयूर पडेकल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्यानं टॅपच्या साने ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. प्रेशर नाही आहे. दबाव नाही आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 11 धाव्या पुरेशा होत्या. सुरुवात केली होती 26चा पाठलाग करत असताना. त्यामुळे 9 चेंडू 5 धावांची गरज. 9-5चे इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अखेरकार विकेट आलाय आणि ऋषिदत्त देसाई यांना मैदान सोडावं लागलंय. गॉन. टाकोटीचे मुजम्मिल खान नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा एखाद्या ब्रेक थ्रू ने तितकंच काम बनणार नाहीये. इकडून एखादा अटॅक करावा लागणार नाही. जर काय हा मॅच मध्ये यायचं असेल तर तेजस्वी संघाला समोर बाजू पूर्णपणे भक्कम झाले. प्रदोष मैदानामध्ये आहे माहित आहे सायबा संघाला. इकडून मुजम्मिल खान सुद्धा आलाय. त्यामुळे तितकंच प्रेशर एखाद्या विकेटने होणार नाहीये सायबा संघावर. पुन्हा चेंडू सिंगल साठी गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि धावफल जर आपण बघितलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 7-4 या इक्वेशनला आतापर्यंत शेवटच्या चेंडूवर आणून सोडलंय. पुन्हा एकदा मयूर पडेलकर सज्ज होतोय. 7 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला टॅप केला गेला चेंडूला सिंगल साठी. षटक संपलंय. 3-6-3चे इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेलंय. या विकेट डीसी मयूर भोईरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 6-3 इक्वेशन अटॅकिंग फिल्डिंग लावले आणि करण नवीन गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. पहिला बॉल स्वीप पॅडल स्वीप. ओ हो पुन्हा थोडक्यात हुकलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल. आता 5-2चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. पहा अजून अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न लॉसन कोरियन संपूर्ण टीम करते. पहा का अखेरकार घडेल. एखादा डॉट बॉल येईल, एखादा विकेट येईल की सिंगल येईल. बरेच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहेत, या विकेटवर आहेत आणि काय उत्तर येणार आहे. कारण पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5-2. हो
दोन खेळाडूंच्या मधून बरोबर गॅप मध्ये चेंडूला निकाल आणि स्कोर लेवल असं आमचे संतोष दादा जे गुणलेखक आहेत त्यांनी सांगितलंय 25 रन फक्त एका धावेची गरज 4-1 या इक्वेशन मध्ये मॅच आले फुल टॉस दिशा दिली गेले मॅच फिनिश सामना जिंकलाय टीम सायबा संघाने आणि या ग्रुप मधून थँक्यू या ग्रुप मधून पहिला क्वालिफायर संघ त्या संघाचं नाव आहे टीम सायबा येस डीजे दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय